दगडदोंडा अतिशय सुंदर खेळ आहे. हा खेळ काठीने खेळला जातो पण आम्ही बॅटीने खेळतो. दीदी तुझं काय म्हणणे? हा कुठला खेळ आहे? तू खेळते कधी? नाही खेळतोय तू? नाव सांग तुझं. रेणुका नवनाथ खोडके. खेळ खूप छान आहे. हा खेळ ह्या खेळाला वेगवेगळं पण नाव आहे. ते नाव पण हे आवडत असेल त्या मुलांनी खेळायला यावे. मोबाईल सोडून हे खेळ खेळायला यावे. बस एवढंच बोलतो मी. मी आउट झालो तर मग फोन वरडलं तर मग आमची वाईट वाटतं भांडण थोडं. हा खेळ रोज आम्ही खेळतो. असा आनंद होतोय खेळताना. आम्ही मोबाईल बघत नाही. बॉल नाही माहिती आता. तुला पण नियम इकडे बघ. मी समजा इथं थांबलोय बरं का. तू समजा बॉल टाकला तिथनं. बॉल इथं लागला तर मी आउट. हा माझ्या अंगाला लागला तू बॉल टाकून तरी पण मी आउट. मी हाणला तू कॅच घेतला तरी मी आउट. हा आणि मी गेलो तिकडे बॉल हाणाय तू इथं दगडाला शिवलं तरी पण मी आउट. काय टाक बॉल आता. टाक बॉल टाक लवकर. हा नवीन खेळ या ठिकाणी होतोय. ह्या ठिकाणी टाक लवकर. कशा प्रकारे बारकी पोरं खेळ मी तुला नियम सांगतो. हो बघ तू आता बॉल टाकला आणि तू नवीन आलाय तुला सांगतो. तू आत्ताचा बॉल टाकला इथं पत्तरला लागला तू आउट. हा तो आउट आणि त्याच्या आणि तू समजा त्याने हाणला आणि तू कॅच घेतला आउट. आणि समजा आणि तू आला इथे शिवला आउट. अंगाला लागला तरी आउट. आता हा टाक 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 आउट. तुझा राग आहे पण लवकर लवकर. एकाला तरी आउट कर. एका जणाला तरी आउट कर. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. वडगाव निंबाळकर या ठिकाणी ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर या ठिकाणी हे चिमुकली मुले खेळ खेळत होते. हा एक आगळा वेगळा नवीन खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. यांचा कालवा ऐकून म्हणलं हा खेळ कोणता आहे यासाठी पाहायसाठी आलेला आहे. इथले काही चिमुकले खेळाडू आहेत त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत कोणता खेळ आहे हा, काय खेळ खेळता? ही दगडदोंडा खेळ आहे. तिथं आपण थांबलेला असतो त्याने बॉल टाकला आणि दगडाला लागला तर आपण आउट. आणि त्याने टाकला आपल्या अंगाला जरी लागला तरी आपण आउट. आणि समजा आपण बॉल तिकडे हाणला आणि तो लांब असल्यानं आपण हाणा गेलो त्याने येऊन शिवलं तर आपण आउट. आणि आपण हाणला त्यांनी कॅच घेतला आपण आउट. हा सगळा खेळीमेळीचा खेळ आहे. जी आपली संस्कृती आहे जुनी दगडदोंडा खेळ जुना खेळ आहे. हा खेळ खेळला जातो. इथं क्रिकेटचा हा खेळ प्रत्येक ठिकाणी खेळला जातो पण हा वेगळाच खेळ आहे. ठिकाणी वेगवेगळे खेळ जातो. मला काय सांगायचं खेळाबद्दल? आम्हाला हे खेळ रोज आम्ही खेळतो. असा आनंद होतोय खेळताना. आम्ही मोबाईल बघत नाही. हां तुमचं काय म्हणणं आहे या खेळाबद्दल? चांगला खेळ मजा येते ह्या खेळात. दगडदोंडा खेळ आणि पत्तर शिवलं की आउट. ही चांगली मजा येते. बॉल ती बॅट बॉल खेळायला मजा नाही. होय दगडदोंडा असा खेळ आहे तो खूप गावात खेळला जातो आणि दगडदोंडा खेळायला खूप मजा येते. काय सांगाल तुम्ही या खेळाबद्दल? हा खेळ इथे खेळला जातोय या खेळाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दगडदोंडा खेळाय खूप मजा येते. आउट झालं की आम्ही सारखं ओरडतो आणि आपण आउट झालो तर मग मी आउट झालो तर मग कोण ओरडलं तर मग आमची वाईट वाटतं भांडण थोडं होतात. आणि किती जण असतात खेळामध्ये? तसं काय ना किती पण खेळू शकतात. किती पण जण खेळू शकतात खेळामध्ये. हे बॅटी तुम्ही आणलेले सगळे खेळाडू कोणी काठी आणले याचं काय घरनांत सगळे काय? हे सगळं करून आणतो. म्हणजे मेन म्हणजे बॅट नसते त्या खेळात. दगडदोंडा पण आम्ही कसे बसत नाही ह्याला बॉल म्हणून बॅट आणता. तुमचं काय म्हणणं आहे आप्पा? तुम्ही सांगू शकता काय कसा खेळ आहे? हा तिकडे बघा कॅमेराकडे. हा खेळ खूप छान आहे. हा खेळ ह्या खेळाला वेगवेगळं पण नाव आहे. ते नाव आहे इलू पिलू आणि दगडदोंडा हा एकच खेळ आहे. कसलं काय नाव आहे खेळाला? इलू पिलू आणि दगडदोंडा हे दोन नाव आहेत. हा इलू पिलू म्हणजे काय? इलू पिलूला दुसरं नाव टोपण नाव आहे का? होय. मग तुम्ही सगळे इथल्या परिसरातले सगळे खेळाडू इथे खेळता. किती वाजेपर्यंत खेळता इथं? आम्ही
7 वाजेपर्यंत खेळता. किती वाजता येतात तिथं काय? इथं 5-5:30 वाजता येतो. 5:30. ही एक दिदी आली. दिदी तुझं काय म्हणणे? हा कुठला खेळ आहे? तू खेळते कधी? नाही खेळतोय तू? नाव सांग तुझं. रेणुका नवनाथ खोडके. हे पण बघायला येते मुलगी छोटीशी. तुम्हाला बोलायचं, ह्यांना बोलायचं, ह्यांच्यापाशी द्या. दगडदोंडा अतिशय सुंदर खेळ आहे. हा खेळ काठीने खेळला जातो पण आम्ही बॅटीने खेळतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा खेळ खेळला जातोय. या ठिकाणी सर्व मुले एकत्र येऊन हा खेळ खेळला जातोय. या खेळाला शारीरिक व्यायाम भरपूर होते. हा खेळ खेळत असताना सर्वांना खेळण्याची संधी मिळते. या ठिकाणी या दगडधोंडे म्हणून खेळ खेळला जातो. या ठिकाणी त्यांनी छोट्या बारक्या विटा वापरलेल्या आहेत हे खेळण्यासाठी. हे पाहू शकता, हा बॉल टाकलेला आहे आणि हा बॉल परत हाणलेला आहे आणि हा बॉल परत दुसरीकडे गेल्यानंतर हा चेंडू पकडण्यासाठी ज्याच्यावर राज्य आहे हा त्यांनी बॉल पकडायचा आणि हा बॉल आणायचा आणि हा बॉल आणला की असा जल्लोष आनंद हा या ठिकाणी घेतला जातोय. प्रत्येकाच्या कोणाच्या अंगाला लागला बॉल की हा गडी बाद झाला जातो. या ठिकाणी पाहू शकता हा अंधार पडण्याचं सुद्धा या ठिकाणी की आपल्या मोबाईल हे खेळ गेलेला आहे. ग्रामपंचायत मध्ये ज्या मुलाला पण हे आवडत असेल त्या मुलांनी खेळायला यावे. मोबाईल सोडून हे खेळायला यावे. बस एवढंच बोलतो मी. हा खेळ अतिशय सुंदर आहे. हा मोठ्या पोरांसाठी खेळ आहे आणि हे खेळ खेळला जातो. मोबाईल बघून हे असे माझी नम्र विनंती आहे. यो खेळ खूप छान आहे. आम्ही रोज यो खेळ खेळतो. यासाठी सगळे पोरं येतात वर. हा खेळ अतिशय सुंदर आहे. हा आहे हा